वटपौर्णिमेच्या सणालाच प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याच्या घरी भयंकर घटना घडली आहे. पत्नी सणासाठी सजून धजून वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी जाणार असतानाच आनंद हनुमंत सर्जे वय वर्ष 28 राहणार पोळमळा सांगली असं मृत पतीचं नाव आहे. पोलिसांनी पत्नी व एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा आनंद हनुमंत सर्जे वय वर्ष 28 हा पत्नी आणि 2 मुलांसह पोळमळ्यात राहत होता. पहाटे त्यास पत्नी आणि मेहुण्यानं शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाची बारकाईनं पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसत होते. पोलिसांनी संशय बळावल्यानं अधिक तपास सुरू केला. पत्नीकडे चौकशी केली असता आनंद यांना मारहाण झाली होती. त्यानंतर घरी झोपल्यानंतर मृत्यू झाल्याचं तिनं सांगितले, परंतु तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानं पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. यावेळी खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह प्रियकरास ताब्यात घेतले. त्यावेळी तिनं खुनाची कबुली दिली. पती आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता. याच कारणातून पत्नी आणि तिच्या प्रियकरानं हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिनं प्रियकराला बोलावून घेतलं. आनंद हनुमंत सर्जे याचे पाय ओढणीनं बांधल्यावर दोघांनी छातीवर बसून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करत आहेत.